आज मी तुम्हाला मोड आलेल्या हिरव्या मुगाची चमचमीत भाजी रेसिपी दाखवणार आहे। तर 2 चपात्या तुम्ही जास्त खाल एवढी भारी चवीची ही भाजी तयार होते। तुम्ही डब्याला सुद्धा मुलांच्या देऊ शकता। तर भाजीसाठी इथे 250 ग्रॅम मोड आलेले मूग घेतलेत, 2 चमचा किसलेलं खोबरं घेतले, 2 हिरवी मिरची, छोटा आल्याचा तुकडा, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर इथे मी 2 चमचे सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। तर हे किसून का घेतलं आहे, कारण मग आहे ना आपण पाणी न टाकता वाटणार आहोत मिक्सरवर, म्हणून किसून घेतलेलं आहे। तर इथे मी सुकं वापरलं आहे, तुम्ही ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता। तर पाणी न टाकता मी याचं चांगलं असं वाटण करून घेतलेलं आहे, अजिबात पाणी वापरलं नाही वाटताना। तर आता भाजीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे ना 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे पिकलेला आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। तर टोमॅटो लालच वापरायचा आहे, पिकलेला चांगला, आणि कांद्याचे मोठे मोठेच कापलेले आहेत, म्हणजे खूप बारीक कापलेला नाही कांदा मी। तर आता गॅसवर कढई ठेवली, 2.5 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर मोहरी, जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला। आता हा मोठ्या आकाराचा कापलेला कांदा, मी 2 कांदे कापले होते मोठ्या आकाराचे। तर आता कांदा आहे ना लालसर चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। याचा हलकासा रंग बदलला आहे। आता याचा रंग बदलल्यावर याच्यामध्ये जे आपण वाटण केले ते टाकायचं आहे। या खास वाटणामुळे ना या मुगाच्या भाजीची चव अप्रतिम लागते। तर आता कांद्यासोबत हे खोबऱ्याचं आहे ना वाटणसुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चा वास जातोपर्यंत। तर आता इथे अर्धा चमचा धना पावडर घेतली, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। आणि आता इथे ना लाल तिखट घेतलेला आहे मी 1 ते 1.5 चमचा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार। तर इथे मी 1.5 चमचा वापरलेला आहे। बऱ्याच वेळा काय होतं, मुलं आहे ना मुगाची भाजी खात नाही, नाक तोंड मुरडतात। तर या अशा पद्धतीने जर तुम्ही मुगाची भाजी करून दिली ना तर मुलं आवडीने खातील। आता हे चांगलं परतल्यानंतर, मसाले परतल्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे, आणि ना टोमॅटो मऊ व्हावा म्हणून थोडंसं किंचित मीठ टाकलेलं आहे। आणि आपण पिकलेलाच टोमॅटो घेतला आहे, त्यामुळे चांगला लगेच मऊ होतो। जर कच्चा टोमॅटो घेतला तर आंबट चव येते भाजीला, म्हणून मग आहे ना पिकलेलाच टोमॅटो घेतलेला आहे। आता मीठ टाकल्यानंतर चांगला मऊ होतोपर्यंत टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे। आता टोमॅटोसुद्धा चांगला मऊ झालेला आहे आणि वाटणसुद्धा चांगलं परतलं गेलेलं आहे। तर मी सुकी भाजी दाखवणार आहे, त्यामुळे मी मोड आलेले मूग आहे ना 250 ग्रॅम घेतलेले आहे, म्हणजे पावशेर मूग घेतलेले आहेत। तर हे मी घरीच याला मोड आणलेले आहेत, तुम्ही विकतचे सुद्धा वापरू शकता। तर आता आहे ना हे धुवून घेतलेले मूग आहे ना मी टाकलेले आहेत, आणि आता याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। तर चांगलं मसाल्यामध्ये, वाटणामध्ये चांगलं परतून घेतलं मूग, आणि आता वरनं आहे ना मीठ टाकत आहे। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। असं चांगलं परतून घेतल्यामुळे ना मुगाच्या भाजीला छान चव येते। वरनं कोथिंबीर टाकायची आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। आता वरनं मी ना पाणी टाकत आहे। इथे मी सुकी भाजी बनवते म्हणून मी पाणी कमी टाकत आहे। तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त वाढवू शकता। तर इथे मी ना अर्धा ते पाऊण ग्लास पाणी टाकलेलं आहे। फक्त मूग शिजण्यापुरतंच पाणी टाकलेलं आहे, मी रस्सा ठेवणार नाही आहे, सुकी भाजी बनवते। तर इथे मी पाऊण ग्लास पाणी टाकलेलं आहे, आणि आता झाकण ठेवून आहे ना मूग शिजवून घेत आहे। आता लो फ्लेमवर मूग चांगले शिजवून घ्यायचे। तर मध्ये एकदा दोनदा आहे ना झाकण काढून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर यातलं पाणी आटलेलं आहे आणि मूगसुद्धा शिजलेले आहेत चांगले। हे पहा, छान मूग आपले तयार झालेले आहेत, आणि सुकी भाजी आहे तरी पण खूप छान लागते, आणि ही डब्याला द्यायलासुद्धा खूप छान पर्याय आहे। तर मस्त अशी आपली चमचमीत झणझणीत अशी मोड आलेल्या हिरव्या मुगाची पौष्टिक अशी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही याबरोबर 2 चपात्या किंवा भाकरी जास्तच खालीत की भारी ही भाजी तयार होते। तुम्ही एकदा बनवून पहा, रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा, बाय बाय।